हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.5 ला. आणि त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर हे आहेत वर्ड प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर आता आपल्याला अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम दिलेले असणार. यावरून आपल्याला बनवायचं आहे इक्वेशन. आणि इक्वेशन बनवून काय करायचंय, त्याला सायमल्टेनियसली सोडवायचंय. आणि नंतर त्याचे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू निघतात. तर बघा, आता फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे. टू नंबर्स डिफर बाय 3. The sum of the twice of smaller number and thrice of greater number is 19. Find the numbers, असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर क्वेश्चन पहिले प्रॉपरली वाचून घ्यायचा. तर आता बघा, क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे की यामध्ये नंबर शोधायचे आहेत. आणि त्यामध्ये दोन नंबर्स दिलेले आहेत. आणि त्यातला एक नंबर स्मॉलर आहे, एक नंबर ग्रेटर आहे. इतकं लक्षात आलं आपल्या. बघा, इथे दिलेलं आहे स्मॉलर नंबर, इथे आहे ग्रेटर नंबर. म्हणजे याचा अर्थ आहे दोन नंबर आहेत आणि ते शोधायचे आहेत. फाइंड म्हणजे आपल्याला माहित नाही. तर मग पहिले आपण काय करणार आहोत, इथे लेट कन्सिडर काय कन्सिडर करणार, स्मॉलर नंबर बी एक्स म्हणून स्मॉलर नंबर कन्सिडर करू. ग्रेटर नंबर बी वाय म्हणून कन्सिडर करू. बघा, असे दोन नंबर आपण कन्सिडर केले, एक्स आणि वाय. एक्स इज स्मॉलर नंबर, वाय इज अ ग्रेटर नंबर. आता आपण काय करणार, आता हे कन्सिडर केल्यावर पहिली आपल्याला सिच्युएशन काय म्हणते बघा, टू नंबर्स डिफर बाय 3. डिफर या वर्डचा मिनिंग होतो डिफरन्स, आणि डिफरन्स म्हणजे होते सबट्रॅक्शन. तर मग आता या दोन नंबरची सबट्रॅक्शन करायची, आणि सबट्रॅक्शन केल्यावर त्याचा आन्सर काय येते, 3 येते, असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सरळ सरळ गोष्ट आहे, जर आपण कोणत्याही नंबरचे सबट्रॅक्शन करतो तर मोठ्या नंबर मधून छोटा नंबर काढतो. म्हणून आता आपण इथे लिहिणार अकॉर्डिंग टू कंडिशन 1. आता मी इथे लिहिणार कंडिशन 1. पहिली कंडिशन काय होती आपली, की दोन नंबरचा डिफरन्स म्हणजे मोठी संख्या आहे y मायनस एक्स इज इक्वल टू आन्सर येणार 3. बघा, इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण y मायनस एक्स इज इक्वल टू 3 हे फर्स्ट इक्वेशन मिळवलं. आता सेकंड काय म्हणते बघा, द सम. बघा इथे काय म्हणतं, सम हे एक वर्ड लक्षात ठेवा. सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबरचा काय करायचा आहे, ट्वाइस म्हणजे दुप्पट. अँड थ्राइस, बघा आता क्वेश्चन मध्ये म्हणलं थ्राइस म्हणजे 3 टाइम्स ऑफ ग्रेटर नंबर. 3 टाइम, स्मॉलर नंबर 2 टाइम. आणि दोघांची सम केली तर आन्सर किती येत आहे, 19. आलं लक्षात. कंडिशन नंबर 2 आता कशी बनेल बघा. कंडिशन सेकंड काय ते बघा, ग्रेटर नंबरची काय आहे, थ्राइस आहे म्हणून 3y घेणार. आणि स्मॉलर नंबरची ट्वाइस आहे म्हणून 2y घेणार. दोघांची सम आहे म्हणून प्लस घेतलं आणि आन्सर आलं 19. इक्वेशन नंबर. एवढं लक्षात आलं. आता दोन इक्वेशन बनले. आता दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सोडवायचं. सायमल्टेनियस सोडवायसाठी बघा, साइन्स सेम आहेत का. अरे बघा, इथे काय झालंय आपलं, y झालं, इथे x लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने इक्वेशन मिळतात. 3y प्लस 2x इज इक्वल टू 19. तर आता इथे बघा, हे दोन इक्वेशन सेम नाही आहेत. कोइफिशियंट यांचे सेम नाही आहेत. कोइफिशियंट सेम करण्यासाठी इथे आपल्याला 2 आहे तर x सोबत 2 पाहिजे. म्हणून आता मी इथे काय करणार, 2 ने मल्टिप्लाय करू शकतो, किंवा इथे 3 आहे तर 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. तर आता मी इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 करतो मी. बघा काय येतं, इथे जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2y मायनस 2x इज इक्वल टू 2 3 जा 6. इक्वेशन नंबर 3 बनते. आलं लक्षात. आता बघा, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3, इथे बघा 2x आहे, इथे पण 2x आहे. दोघांचे साइन हे वेगवेगळे आहेत. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. काय करणार आपण, दोन्हीची ऍडिशन करणार. आता बघा, मी इथे लिहितो ऍडिंग इक्वेशन 2 and 3. दोन इक्वेशनची जर ऍडिशन केली तर इक्वेशन काय बनतं, 3y प्लस 2x इज इक्वल टू 19. आणि दुसरं इक्वेशन आहे आपलं 2y मायनस 2x इज इक्वल टू 6. आणि दोन्हीची करणार आपण ऍडिशन करताना 19 प्लस 6 आन्सर येतं 25.
2x गेट कॅन्सल, 3y आणि 2y येतं 5y. म्हणजे y इज इक्वल टू 25 डिवाइड बाय 5, म्हणजेच y इज इक्वल टू 5 1 जा 5, 5 5 जा 25. सो y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 5. अशा पद्धतीने आपण y ची व्हॅल्यू काढली. आता काय करणार, पुट करणार. पुट y इक्वल टू 5 इन इक्वेशन कोणत्या याच्यात ठेवता, बघा 3 इक्वेशन आहेत, तिसरा दुसरा पहिला याच्यात ठेवू. पहिलं सोपं आहे. y मायनस एक्स इज इक्वल टू 3, y च्या जागेवर ठेवला 5 मायनस एक्स इज इक्वल टू 3, मायनस एक्स इज इक्वल टू 3 मायनस 5, मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 2, एक्स इज इक्वल टू 2. तर अशा पद्धतीने x ची पण व्हॅल्यू मिळाली. पण आता बघा, आपण कन्सिडर काय केलं होतं, स्मॉलर नंबर बी एक्स आणि ग्रेटर नंबर बी वाय. तर वापस देऊ यांना. स्मॉलर नंबर बी एक्स होता, म्हणून देअरफॉर एक्स इज इक्वल टू होता काय, 2 आलं. देअरफॉर स्मॉलर नंबर इक्वल्स टू 2 and greater number इक्वल्स टू किती आलेला आहे आता, 5 आलेला आहे, कारण हा y होता. समजलं का. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. असं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण आन्सर लिहिलं तर तुम्हाला याचे फुल मार्क्स मिळतात. नाही तर मग तुमचे मार्क्स कटतील स्टेप जर तुम्ही मिस केल्या तर. सुरुवातीला काय केलं, क्वेश्चन रीड करून घेतला, प्रॉपरली रीड केल्यानंतर त्याच्यात समजून घेतलं की 2 नंबर्स पाहिजे होते. 2 नंबर घेतले आपण, स्मॉलर आणि ग्रेटर. दोन्हीच्या कंडिशन बघितल्या. सर्वात पहिली कंडिशन म्हणजे फुल स्टॉप येईपर्यंत आपण सेंटेन्स वाचलं, त्याच्यात काय म्हटलं ते समजून घेतलं, त्याच्यावरून इक्वेशन बनवलं. नंतर दुसरी कंडिशन नुसार दुसरं इक्वेशन बनवलं. मग हळूहळू त्यांचं मल्टिप्लाय सायमल्टेनियसली सोडवत आपण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढल्या. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आता बघू आपला नेक्स्ट एक्झाम्पल.